हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? मस्त ना? आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्रियांका आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे संकष्टी. तुम्हा सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी गेले होते बाहेर थोडीशी खरेदी करण्यासाठी. तर मी काय काय खरेदी केली ती तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. सोबतच माझा आजचा दिवस कसा होता तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. खरेदी करून आल्यानंतर व्हिडिओ दिवसभर मी शूट केला नाही. डिरेक्टली रात्रीच्या स्वयंपाकाच्या वेळेसच मी व्हिडिओ शूट करायला घेतला. तर आज संकष्टीही आहे आणि मिस्टरांचा बड्डेही. मग संकष्टी असल्यामुळे आज मी ठरवलं आज आपण मोदक बनवूयात. म्हणून मोदक आणि पनीर चपाती. दीदीची डाळ काढली होती त्यामुळे तिच्यासाठी वरण चकोल्या बनवल्या. आमच्या इकडे वरण चकोल्या म्हणतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, वेगवेगळं नाव असतं त्याला. आम्ही वरण चकोल्या म्हणतो. तर दीदीसाठी वरण चकोल्या बनवल्या. मी लागले स्वयंपाकाला. तर सगळ्यात आधी मी चपाती बनवून घेतली, नंतर पनीर बनवलं, नंतर दीदीसाठी चकोल्या बनवून घेतल्या. बाकी माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही दोघींनी मिळून मोदक बनवून घेतले. मग रात्री हे आल्यानंतर बड्डे सेलिब्रेशन करायला घेतलं. आम्हाला सुतक होतं त्यामुळे ऑप्शन वगैरे काही केलं नाही. फक्त केक कटिंग करूनच बड्डे सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काका. हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला मी काय काय खरेदी केली हे दाखवते. सर्वात आधी तर ड्रायफ्रूट्स ठेवण्यासाठी अशा काचेच्या बरण्या आणल्या. नंतर मुलींना एक्स्ट्राचा काही खाऊ द्यायचा असेल डब्याला तर तो देण्यासाठी हा टिफिन आणला. पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडं खूप छान येतात. झाडे लावण्यासाठी अशा 2 कुंड्या आणल्या. आणि नंतर सगळ्यात मोठी खरेदी म्हणजे हा टिपॉय. तसा तर माझ्या लग्नातला टिपॉय होता, पण तो पूर्णपणे काचेचा होता त्यामुळे तो फुटला. म्हणून हा नवीन टिपॉय आणला. तर कशी वाटली माझी खरेदी? तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.